जर फायबर हा रोडवर क्रू असेल तर पाणी म्हणजे ग्रीस आहे. सगळं सुरळीत चालण्यासाठी गरजेचं ग्रीस. मग किती पाणी प्यावं? कमीत कमी दिवसाला 8 ग्लास हा नियम आहे. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर थोडंसं जास्त पाणी प्यायलं तरी सुद्धा चालेल. सकाळी सकाळी उठून गरम पाणी पोटासाठी एक गट अप अलार्म आहे. वेगवेगळ्या पदार्थांचे ज्यूस ह्याच्यापेक्षा फ्रेश फ्रूट्स म्हणजे सुपर पॉवर, कारण त्यांच्यामध्ये असतं सॉर्बिटॉल, जे पाण्याला आतड्यांमध्ये खेचतं. कुठल्याही फळांचं ज्यूसही चालेल पण न गाळता बरं का. कॉन्स्टिपेशन साठी बसून जर सुटका हवी असेल ना तर फिजिकली ऍक्टिव्ह व्हा. बसून राहू नका. प्रत्येक वेळेला कामाच्या मध्ये छोटे छोटे ब्रेक्स घ्या. व्यायाम करा, ज्यांनी आपल्या आतड्यांना हालचालीचं मोटिवेशन मिळतं. व्यायाम कुठले हे काही वेगळं सांगायचं गरज नाही, पण पोट साफ होण्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये पवनमुक्तासन हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.